सांगती इथल्या सागर लहरी, साध मनाची लाट सुखाची गंध बहरती. नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी. नमस्कार, मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आपण संजीवनी नर्सिंग कॉलेज या आवारामध्ये आहोत आणि इथं आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की अनेक विद्यार्थ्यांनी आपली फिर्याद घेऊन या नर्सिंग कॉलेजच्या आवारामध्ये आलेले आहेत. त्यांचे चेअरमन जगदीश वागुर्दे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांचं म्हणणं काय आहे तर त्यांना जो कोर्स दिला गेला त्याचा मोबदला घेतला गेला, त्याचं डोनेशन घेतलं गेलं. मात्र प्रत्यक्षात कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी जेव्हा महाराष्ट्रावर फिरत आहेत त्यावेळेला प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक डॉक्टर सांगत आहेत की तुमचं हे सर्टिफिकेट बोगस आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारची नोकरी मिळणार नाही आणि म्हणूनच त्या पीडित आहेत आणि ही सगळी दाद मागण्यासाठी म्हणून त्यांनी नर्सिंग कॉलेजला भेट दिलेली आहे. आणि जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. आपण जाणून घ्या की नेमकी कशी फसवणूक झाली आहे किंवा नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. आपल्यावर एक विद्यार्थिनी आहेत लोगडे, काय सांगाल नेमकं काय तुमचं म्हणणं आहे किंवा कशा प्रकारे तुमची फसवणूक झाली तुमचं मत आहे. मला ॲडमिशन घेताना जसं सांगितलं होतं की कोर्स ANMचा आहे, सर्टिफिकेट तुम्हाला ANMचं दिलं जाईल असं सांगितलं होतं. पण ॲक्च्युली जेव्हा सर्टिफिकेट हातात आलं त्याच्यावरती ANMचा अर्थ जसं ॲक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी असं आहे तसं न देता त्यांनी असिस्टंट नर्सिंग मिडवायफरीचं सर्टिफिकेट आम्हाला दिलेलं आहे. आणि जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूसाठी ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे आम्हाला हे सर्टिफिकेट चालत नाही आहे, तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल असं सांगितलं जाते. ते म्हणतात की तुमचा कोर्स असिस्टंट नर्सचा पण नाही आहे आणि ANMचा सुद्धा नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला कोणत्या बेसिसवरती घ्यायचं. परंतु तुम्ही ज्यावेळेला प्रवेश घेतलात ना त्यावेळेला एकंदरीत या गोष्टीची सगळी तुम्हाला कल्पना नव्हती, कारण मॅडमनी फक्त ओरली सांगितलं होतं की तुमचा कोर्स ANM आहे. जनरली सगळ्याच हॉस्पिटल्समध्ये किंवा सगळ्याच मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ANMचा अर्थ असाच ग्राह्य धरला जातो की एक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी, पण ह्या संस्थेमध्ये ANMचा अर्थ असिस्टंट नर्सिंग मिडवायफरी असा धरला जातो. आता यापुढे तुम्हाला आता तुम्ही किती दवाखान्यामध्ये संपर्क साधला आणि तिथून तुम्हाला कसं उत्तर मिळालं. मी 2-3 ठिकाणी जाऊन आले. एका ठिकाणी सरांनी सरळ सांगितलं की तुमचा कोर्स हा गव्हर्नमेंट मान्यता तर नाहीच आहे, हे सर्टिफिकेट रत्नागिरीमध्ये कुठे चालेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये तरी तुम्हाला जॉब अवेलेबल नाही आहे असं सरांनी सांगितलं. सध्या आता मी डॉक्टर सूर्यवंशी यांच्या इथे टेम्पररी जॉबला लागली आहे. ते सुद्धा मी पर्सनली सरांना रिक्वेस्ट केली की सर माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे, मला पैशांची गरज आहे, त्यामुळे मला जॉबची पण गरज आहे. तर सर म्हणाले की मी हे सर्टिफिकेट आम्हाला वरती जेव्हा त्यांच्या चेकिंग वगैरे होतं त्यांच्या हॉस्पिटलचं तेव्हा आम्हाला तुमची नर्सिंग स्टाफची पण सर्टिफिकेट दाखवावी लागतात. त्यावेळेला मी तुझं हे सर्टिफिकेट दाखवू शकत नाही, त्यावेळेला तुला जॉब सोडावा लागेल, तोपर्यंत माझी गरज म्हणून मी तुला इथे ठेवून घेतो असं त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे. साधारण किती रुपये तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेताना भरले होते. मी एक रकमी भरले नव्हते, पण थोडे करून मी 64,500 रुपये भरले होते. 64,500 रुपये भरलेले आहेत. मात्र आता तुम्हाला असं वाटतं की ते पैसे आमचे वाया गेले असे तुमची भावना आहे. अजून एक आपल्याबरोबर विद्यार्थिनी आहेत शेख म्हणून. साधारणतः ही गोष्ट ही सगळ्यांच्या बाबतीमध्ये तशीच घडलेली आहे, प्रत्येकाला तोच अनुभव येतो आहे. सर्वांच्या बाबतीत तशीच घडलेली आहे. खोटं सांगितलेलं आहे की हे दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी अजिबात नाही आहे. खाली नागालँड असं लिहिलेलं आहे, नागालँडची युनिव्हर्सिटी ते चालणार आहे का. पण याला ANM सर्टिफिकेट बोलतच नाही आहे ना, असिस्टंट नर्सिंग मिडवायफरी दाखवत आहे, ऑक्झिलरी नर्सिंग पाहिजे. पूर्णपणे आमची फसवणूक झालेली आहे. आम्हाला आमचे पैसे रिटर्न पाहिजे किंवा मग रजिस्ट्रेशन करून पाहिजे ANMचं. बस आमची एकच मागणी आहे सर्व मुलीची. काय म्हणणं आहे सर्वांचं, पैसे रिटर्न करा किंवा आता तुम्ही ज्यावेळेला या संस्थापकांजवळ चर्चा केलेली आहे त्यानंतर त्यांची संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी तुमचं समाधान केलंय की पुढे तुम्हाला नाही केलं त्यांनी तर हे पण नाही सांगितलं की आम्ही पैसे वापस देणार म्हणून. परंतु आता जर का तुम्हाला समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं चिडून बोलत होते, पॅरेंट्स सोबत पण कसे बोलत होते. परंतु आता जर तुम्हाला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही किंवा तुमच्या समस्येचं समाधान नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे. भूक हडताल असणार आहे, कलेक्टर ऑफिसवर कारवाई करणार. म्हणजे तुम्ही उपोषणाचा मार्ग करणार आहात. उपोषणाचा मार्ग पडतात.
तर या विद्यार्थिनी पाहत आहेत त्यांच्या अत्यंत तीव्र भावना आहेत की त्यांची या कॉलेजच्या वतीनं फसवणूक झालेली आहे. ज्या अपेक्षेनं त्यांनी प्रवेश घेतला होता, एक करिअर आपलं घडेल नर्सिंगमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, या भावनेनं त्यांनी प्रवेश घेतला. मात्र प्रवेश घेऊन 2 वर्ष झाली, नंतर प्रत्यक्षात नोकरी त्यांना जेव्हा मिळत नाही आहे त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी कॉलेजचा दरवाजा ठोठवत आहेत. मात्र तरीही अजूनसुद्धा त्यांना ते समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे. उपोषणासारखा मार्ग पत्करण्याची त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे. पाहूया भविष्यात कॉलेज किंवा चेअरमन जगदीश वागुर्दे हे कशाप्रकारे त्यांना सहकार्य प्रथम आपणही सोबत आलात त्याबद्दल आपले धन्यवाद देतो की जो आहे तो विषय रत्नागिरी जिल्ह्यापुरता न राहता सगळीकडे समजला जाईल. संजीवनी प्रशिक्षण संस्था ही 2003ला रजिस्टर्ड झालेली आहे. 2003 नंतर ही संस्था 2010ला धन्वंतरी मेडिकल रिसर्च सेंटर होतं, तर ते संस्थेने टेकओव्हर केलं आणि त्याची परवानगी दिल्ली अंडर इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अंडर आपल्या इथे पॅरामेडिकल कोर्सेस चालतात. पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये DMLT आहे, असिस्टंट नर्सिंग अँड मिडवायफरी ANM आहे, डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन DOTT आहे, MPHW आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. हे असे पॅरामेडिकलचे छोटे छोटे कोर्सेस चालू झाले की जेणेकरून 10वी 12वी नंतर BA BCom करत बसण्यापेक्षा हे छोटे कोर्सेस करून मुलं स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनतात. आम्ही दरवर्षी 2010 नंतर आत्तापर्यंत दरवर्षी 4 ते 5 मुलांना मोफत शिकवलं जातं की जेणेकरून आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे 12वीला 70% मिळालेली मुलगी जर का घरी राहत असेल तर आमचा एकच मानस आहे की मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांनी प्रवेश घ्यावे. त्यांना आम्ही त्यांचा बॉन्ड करून घेतो. त्यांना 2 वर्ष त्यांचं एज्युकेशन झाल्यानंतर त्यांना 100% नोकरी लावतो आणि मग त्या नोकरी लागल्यानंतर थोडे करून ते पैसे भरतात. ह्याचा एकच उद्देश आहे की शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. आता आज ज्या विद्यार्थिनी आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की संस्था बोगस आहे, संस्थेचं सर्टिफिकेट बोगस आहे. तर त्यांचे गैरसमज दूर व्हावे यासाठी पालकांच्या पुढ्यात आणि विद्यार्थिनींच्या पुढ्यात मी सगळं विश्लेषण केलं. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने कांगावा चालू होता त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी माझ्या पद्धतीने तुमच्या विनंतीला मान देऊन आलो आणि तुमचं शंकांचं निरसन करण्यासाठी आलो. पण तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तर ते चुकीचं आहे. तुम्ही कायद्याने जाऊ शकता, कायद्याने जाऊन तुमचं शंका निरसनही होऊ शकतं. फक्त तुम्हाला त्रास होऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये यासाठी मी तुमच्याशी डिस्कशनला आलो. तसं तुम्ही कायद्याने जाऊन सगळ्या गोष्टींचं शंका निरसन करू शकता. संस्था जर का बोगस आहे, संस्था सर्टिफिकेट घरी छापत नाही, इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची परमिशन आहे, त्याचं इंटरनेटवरती सगळं डिक्लेअर डिटेल्स आहे आणि या गोष्टी असल्या कारणाने विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही ही आमचा मानसिकता आहे. तर याचा विद्यार्थिनींनी अभ्यास करा आणि चुकीच्या गोष्टी कोणी काय सांगत असेल त्याचा मागे न लागता आपलं करिअर हे महत्त्वाचं असून त्या करिअरच्या दृष्टीने नोकरी जर का कोणाला पाहिजे असेल तर आम्ही 100% नोकरी लावून देईल. मी रत्नागिरी जिल्ह्यातली हॉस्पिटल्स तसेच मुंबईतली 20-25 हॉस्पिटल संस्थेला टाईप आहेत. तर अशा हॉस्पिटल्समध्ये मी 100% नोकरी लावून देण्याची हमी देतो त्यांना. फक्त कोरोना काळातसुद्धा संकटाच्या वेळी ज्या मुली लढायला पाहिजे तिथे तर त्यावेळेस त्या निघून आल्या होत्या. त्या कारणास्तव आम्ही आत्ता लगेच त्यांना नोकरी लावून देत नाही कारण परत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या कारणास्तव आम्ही ज्या जाणाऱ्यात मुली त्यांना पाठवून दिलेल्या आहेत परत ज्या जॉबला जाणार होत्या त्यांना, पण काही राहिल्या असतील तर त्यांनाही मी हमी देतो की त्यांना 100% नोकरीची हमी देतो. त्यांना 1 ते 2 महिन्यात मी नोकरी लावून देऊ शकतो ह्याचं मी तुम्हाला ग्वाही देतो.